नमस्कार, मी संतोष गायकवाड. जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की सध्या नवरात्री चालू आहे आणि जागर मराठी चॅनल समाजातील विविध कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखती घेत आहे. आज पाहुण्या म्हणून आहेत याच नवदुर्गामध्ये अंकिता प्रतीक नाईक. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि सध्या नवरात्री चालू आहे, तर तुम्ही काय सांगाल सर्व भगिनींना? नवरात्री हा अतिशय आनंदाचा उत्सव आहे आणि नवरात्री हा खरं तर स्त्री शक्तीचा जागर आहे. आणि मनपूर्वक तुमचे आभार की तुम्ही असे उपक्रम राबवता. जागर मराठीचा आणि नवदुर्गा एपिसोड हा अतिशय नावातच म्हटलं जातं की महिलांना सशक्तीकरण किंवा महिला शक्तीचा जागर करण्याचा हा तुम्ही जो सन्मान करतात त्याच्याबद्दल तुमचे विशेष आभार. आणि सर्व महिलांना मी एकच सांगेन की प्रत्येक महिलेमध्ये एक अद्भुत शक्ती आहे. त्यांच्यामध्ये एक ताकद आहे की ते समाज बदलू शकतात किंवा काहीतरी नवीन करू शकतात. तर आपण सर्वांनी स्वतःवर विश्वास ठेवा, आत्मविश्वासाने काम करा. भले तुम्ही गृहिणी असाल किंवा व्यावसायिक असाल, विद्यार्थिनी असाल, तरी कायम प्रयत्न करत राहा, स्वतःसाठी जगत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवून समाज बदलण्यासाठी, स्वतःच्या आर्थिक सक्षमतेसाठी किंवा सबलीकरणासाठी सतत कार्यरत राहा. कारण एक महिला कुटुंबासहित पूर्ण समाज बदलू शकते असा माझा विश्वास आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवा, चांगली कामं करा आणि स्वतः आर्थिकरित्या सक्षम आणि आरोग्यरित्या सुदृढ आणि विचारांनी समृद्ध अशी प्रत्येक महिलेने व्हावं असं एक मी आवाहन करेन. खूप छान संदेश देत आहेत. अंकिता प्रतीक नाईक ह्या आपल्या नालासोपारा विधानसभेचे आमदार राजनप्पा नाईक यांच्या सुशास्त्र आहेत. त्याही पलीकडे त्यांची ओळख आहे ती म्हणजे ते शिक्षण तज्ज्ञही आहेत आणि स्वतः एक नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या त्या अध्यक्षा पण आहेत. त्यांचा हा प्रवास तर आपण उलगडणार आहोतच. अंकिताजी, खूप छान तुम्ही मुलाखतीची सुरुवात केलेली आहे. मला हे सांगा की एकंदरीत तुमच्या बालपण म्हणा, फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल काय सांगा? फॅमिली बॅकग्राऊंड अतिशय छान आनंदात, आजी आजोबा, आई वडील, काका काकू याच्यात छान बालपण गेलेलं आहे. वसईतच आहे आणि अतिशय छान पद्धतीने मध्यमवर्गीय बॅकग्राऊंड मधून आम्ही आहोत. आणि लहानपणापासूनच म्हणजे माझे आजोबा, माझे वडील, काका हे सतत एका समाजकारण किंवा सोशल वर्क ह्याच्यामध्येच आम्ही लहानाचे मोठे झालेले आहोत. त्यामुळे सतत लोकांची वर्दळ किंवा लोकांचे प्रश्न किंवा काही ना काहीतरी करणं किंवा लहानपणापासूनच आई बर्थडेच्या दिवशी अनाथ आश्रम असेल, वृद्धाश्रम असेल ह्याच्यामध्ये जाणं, हेच म्हणजे असं करत करतच आम्ही आलेलो आहोत. आणि कुठेतरी आहे हो. आणि त्यानंतर म्हटलं तसं लग्न झाल्यानंतर सुद्धा पुढे सगळं तसंच होतं. जसं माझे सासरे नेहमी म्हणतात की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळे आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो. तर त्यावेळेला काहीतरी आपण समाजाचं देणं लागतो, आपण त्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सो याच भावनेने आपण करत असतो, कारण वी आर पीपल पर्सन. त्याच्यामुळे लोकांची आवड आहे, बोलायला आवडतं आणि प्रश्न जाणून घ्यायला कोणाला, यू कॅन बी ऑलवेज अ गुड लिस्नर. त्याच्यामुळे या गोष्टी आपोआपच आलेल्या आहेत. मला तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल? मी माझं बॅचलर्स हे ML डहाणूकर कॉलेजमधून केलं आहे मॅनेजमेंट स्टडीजमध्ये. आणि मास्टर्स मी लंडनमधून केलेलं आहे. ब्रँडिंग आणि ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रामध्ये माझं मास्टर्स आहे. आणि MCOM मॅनेजमेंट मी केलेलं आहे. सध्या PhD ही कार्यरत आहे. आता थोड्याच दिवसात ती पूर्ण होईल. तीही हो, डॉक्टर. येस होपफुली. सो त्याही क्षेत्रात आहे. आणि हा माझा एक शैक्षणिक प्रवास आहे. आणि याचसोबत एकच माझी स्वतःची इच्छा आहे की जरी आता संस्था असतील का काही असेल, मला कायम शिकत राहायला आवडेल. कारण जसं मी स्वतः प्रोफेसर आहे किंवा मी प्रिन्सिपल असेल, संस्थापक असेल, तरी सुद्धा आज मी एक स्टुडंट म्हणून PhD शिकायला जाते. ती माझ्यासाठी खूप नवीन लर्निंग्स आहेत, नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यामुळे कायम शिकत राहीन. तुमचे पती प्रतीक नाईक पण ते पण PhD करतात? हो हो हो, आम्ही दोघेही PhD, दोघेही डॉक्टरेट करतोय. कारण दोघांनाही शिक्षणाची आवड आहे आणि शिक्षणापेक्षा एकच आहे की कायम काहीतरी नवीन शिकत राहायचं. मला सांगा की आपलं जे प्रतिष्ठान आहे नारी प्रेरणा प्रतिष्ठान, हे कशा संदर्भात काम करतं, यावर काय प्रकाश टाकाल?
जसं मी पहिलाच म्हटलं की महिला सबलीकरण, आणि एक तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होते त्यावेळेला असं कायम वाटायचं की काहीतरी आपण केलं पाहिजे, कारण मी CSR प्रोजेक्ट हँडल करत होते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी, तर ते करताना खूप आनंद होत होता, कारण त्यावेळेला तुम्ही काहीतरी विकर कम्युनिटीसाठी काम करत होतात, ते कंपनी मार्फत करत होते. मग असं विचार केला की आपण थोडंसं काहीतरी या क्षेत्रात केलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळतं. मग तिथून नारी प्रेरणा प्रतिष्ठानची सुरुवात झाली, कारण बरेच गोष्टी आहेत, पण माझ्या आवडीचा विषय म्हणजे महिलाचं सबलीकरण. सो नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या मार्फत आपण महिलांसाठी विविध कार्यशाळांचं आयोजन करतो, म्हणजेच आरी वर्क, फॅब्रिक पेंटिंग, तोरण, मोदक बनवणं, हे असे वेगवेगळ्या कार्यशाळांचं आयोजन असतं. त्याचसोबत आरोग्य शिबिरं ही आपण त्याच्या मार्फत करत असतो, आणि उद्योजकतेसाठी बऱ्याच गोष्टीला आपण मार्गदर्शन पर सेशन, आणि हे काम गावागावात करतो, कारण शहरात आजकाल महिला सबल आहेत. गावामध्ये टॅलेंट, काम करतानाचा आलेला अनुभव आहे की टॅलेंट खूप आहे पण तितकी अपॉर्च्युनिटी मिळत नाही, किंवा काही ठिकाणी मेल डॉमिनेटिंग सोसायटी आहे, म्हणजे बाहेर जायचंच नाही, महिलांनी करायचंच नाही, हे काम करता करताच कळलं. तर तिथे ते म्हणतात नाही ताई आज आम्हाला हे शिकायचं आहे, आणि मग थोड्या दिवसांनी मेसेज येतो तिकडे वर्कशॉप झाल्यानंतर की हे बघा मी अशी डिझाईन केली, मग हे मी सेल करायला सुरुवात केली. मग आपण त्यांना बिझनेस कसा करावा, कारण ही सगळ्यात मोठी भीती असते रिस्क घेणं, कारण पैसे नसतात. मग त्याच्याविषयीचं मार्गदर्शन पर सेशन आपण करतो. आणि तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे जो मला नेहमी असं वाटतं की मानसिक स्वास्थ्य, जे महिलांच्या आयुष्यात फार महत्वाचं आहे, कारण वन लेडी कॅन होल्ड एंटायर हाऊस. एक आई घराच्या बाहेर गेली की आपण हेल्पलेस होतो. तसंच म्हणजे ती वर्किंग असो की नॉन वर्किंग असो, पण ते एक आहे. तर त्याच्यासोबत आपल्याला खूप सारे सायकोलॉजिस्ट आपल्यासोबत आहेत. मी एकांचं नाव घेईन, डॉक्टर सुरेश पाटील. ते आपल्याला खूप याच्यामध्ये सपोर्ट करतात. म्हणजे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, किंवा आत्मविश्वास वाढवणं, किंवा स्वतःवर प्रेम करणं, ह्या विषयांवर आपण महिलांना, आणि भरभरून महिला त्याच्याबद्दल बोलतात. आरोग्य म्हटलं की महिलांना PCOD, PCOS, थायरॉइड किंवा मेन्स्ट्रुअल हायजीन या विषयावर आजकाल बोललं जात नाही. डॉक्टरकडे जाणं म्हणजे पाप समजलं जातं. सो हे त्यांना पटवून देणं की तुम्हाला काही झालंय तर तुम्ही डॉक्टरकडे जा, किंवा याच्यावर ही कारणं आहेत किंवा याला ही उपाय आहेत, या क्षेत्रात आपण गावोगावी जाऊन जनजागृती करायचं काम करतो, आणि आता कम्युनिटी वाढत चाललेली आहे. त्यामुळे तर नाही, तर नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या कामाबद्दल ताई खूप ग्राउंडला जाऊन काम करतात, तळागाळात जाऊन काम करतात. आपल्याला असं वाटतं की आमदारांच्या घरी जे कार्यकर्ते असतात त्यांना काही सोन्याचा चमचा मिळतो की काय, पण त्यांनी ज्या पद्धतीने निषेध केले की स्वतः त्यांचे स्वतः कॉन्टॅक्ट असतात, तिथे जाऊन बचत गट असेल, काय असेल, महिला असेल, त्यांना संपर्क करतात. मला त्यांची आणखी एक ओळख सांगायची, ते म्हणजे आपल्या इथे प्रगती एज्युकेशन सोसायटी डिग्री कॉलेज आहे, आणि ते असं एकमेव कॉलेज आहे. आपल्याला माहित आहे की सध्या नवीन आहोत, 3 वर्ष झालेत म्हणतात. तर प्रगती कॉलेज जे आहे त्यांचं डिग्री कॉलेज, या ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षणावर जास्त भर दिला जातो. तसेच गरजू मुलांना, मी पुन्हा एकदा सांगतो, जी खरंच गरीब मुलं आहेत अशा गरजू मुलांना, मॅडम काय सांगाल आपल्या ह्या कॉलेजच्या उपक्रमाबद्दल? जसं मी म्हटलं की आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो. मी तुम्हाला आधी म्हटलं की माझी मीडिया एजन्सी आहे, पण याची सुरुवात मी आणि माझ्या मिस्टरांनी याच्यात सुरुवात अशासाठी केली, कारण खरं नागरिक घडवण्याचं काम हे शिक्षणातनं होतं, आणि शिक्षण हा अविभाज्य भाग आहे, आणि माणसाची प्रगती ही त्यातनंच आहे. म्हणूनच आम्ही प्रगती एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. खूप डिग्री कॉलेजेस आहेत. नाविन्य म्हणजे जसं मी म्हटलं की रूट कॉजवर काम करणं, ह्या उद्देशांनी आम्ही पुढे वाटचाल करत आहोत. जसं एक छोटंसं उदाहरण देईन की प्लेसमेंट, जेव्हा मुलांना प्लेसमेंट द्यायची असते, कंपनीज दादा मी आणू शकते, पण कंपनीज आणल्यानंतर त्या मुलांना त्या पात्रतेचं बनवणं, कारण आपल्याकडचा वसई, विरार, नालासोपाऱ्याचा क्राऊड हा खूप रॉ आहे. खूप शिकून माझ्याकडे तरी येणारी अशी मुलं आहेत की जी जॉब करतात आणि शिकतात, किंवा त्यांचा घरचा काहीतरी व्यवसाय आहे, असं परिस्थिती नाहीये. मग ती परिस्थिती कधी बदलेल, जेव्हा आपण काहीतरी त्यांना शिकवलं तरच ती परिस्थिती बदलू शकेल. मग आम्ही डे टू डे, म्हणजे पहिल्या वर्षी आमच्याकडे आल्यापासून आम्ही ट्रेनिंग सेशन चालू करतो, जे मी स्वतः डिझाईन करते. तर त्या ट्रेनिंग सेशन मध्ये त्यांना CV लिहिणं, ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी बोलण्यासाठी नाही, पण त्या ऍक्च्युअल आम्ही मुलांमध्ये इम्प्लिमेंट करतो. म्हणजे तिसऱ्या वर्षी तो मुलगा पूर्ण पॉलिश झालेला असतो, की कंपनी आल्यानंतर मग पुढे तो आणि त्याचं जसं नशीब असेल तसं पुढे जाणार. पण आपण प्लॅटफॉर्म रेडी करून देणं,
किंवा डिजिटलाइज शिक्षण हे आता आम्ही नवीन चालू केलेलं आहे की डिजिटली वेलवर्स असणं आजकाल हे फार इम्पॉर्टंट आहे. सो ती गोष्ट आपण जास्त करतो. बऱ्याच ठिकाणी आता अशी कन्सेप्ट आहे की क्लासेस लावा, पण माझं वैयक्तिक असं म्हणणं आहे की 6 तास कॉलेज अटेंड केल्यानंतर गरज तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही जा, काही होत नाही म्हणून तुम्ही करू नका. तर मग मी स्वतः सांगते पालकांना स्वतः भेटून की तुम्ही इथे 100% द्या, इथे फॅकल्टीजनी 100% देणं ही माझी जबाबदारी आहे. पण तुमच्या मुलांनी 100% दिलं तर तुम्हाला तुमचाच तो पैसा वाचेल. त्याला दुसरं काहीतरी इंटर्नशिप्स द्या की ज्याला स्किल्स ट्रेनिंग वगैरे हे सगळं समजतील आणि एक सिम्पल मोठ्या अफोर्डेबल प्राइस मध्ये क्वालिटी एज्युकेशन देणं. सो ही एक विजन आहे आणि यातनं एक चांगलं नागरिक घडवणं हे ध्येय आहे. मला सांगा, आपल्या संस्थेमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत? आता 300-350 विद्यार्थी सध्या आपल्याकडे कार्य आहेत. भविष्यात कुठले कोर्सेस तुम्ही इंट्रोड्यूस करणार आहेत तिथे? आता आपण बॅफ अकाउंटिंग फायनान्स असेल किंवा BMS असेल हे आपण भविष्यात घेतो. परत आपण आता फिजिओथेरपी आणि फार्मसी ह्याच्याकडेही म्हणजे मेडिकल सेक्टरात सुद्धा आपण जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. सो हेही आहे. आणि याचसोबत मी एक मुद्दा सांगेन की what we would like to promote is a green sustainability in the education. म्हणजे माझी स्वतःची PhD ही त्या क्षेत्रात ग्रीन सस्टेनेबिलिटी म्हणजे एन्व्हायरमेंट फ्रेंडली एज्युकेशन. म्हणजे आता एज्युकेशन क्षेत्र म्हटलं की आपल्याला पेपर वर्क हे आलंच. तर आता आम्ही प्रयत्न करतोय की जितकं पेपर वर्क कमी करून डिजिटलाइज्ड काम करता येईल या विषयावर आपण प्रयत्न करतोय. प्लस ग्रीन कॅम्पस म्हणजे आजूबाजूला वृक्षारोपण असेल किंवा प्लास्टिक फ्री. साधं उदाहरण म्हणजे आता पार्टी आहे तर प्लास्टिकचे प्लेट्स मागवणं, तर ते स्टीलला कन्वर्ट कसं करू शकतील ह्या सगळ्यासाठी आपला त्याच्यामध्ये प्रयत्न असेल. कारण जेवढं एन्व्हायरमेंट फ्रेंडली करणार तितकं मुलंही ते शिकत जाणार आणि त्या गोष्टी पुढे होत जाणार. असा एक आमचा एक मॅनेजमेंट म्हणून किंवा कॉलेजचं ध्येय म्हणून याच्यामध्ये प्रयत्न आहे. ताई खूप छान सांगतायत. उद्या जर प्रगती एज्युकेशन सोसायटीमध्ये एखादा विद्यार्थी नोटबुक न घेता केवळ टॅबलेट घेऊन गेला तर आश्चर्य वाटायला नको. खूप छान. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञान आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलंच आहे. करेक्ट. आणि खूप आनंद आहे की राजन अप्पा नाईक यांच्या स्नुषा सुनबाई एवढ्या शैक्षणिक क्षेत्रासाठी तेही नालासोपारा सारख्या ठिकाणी चांगलं काम करतायत. यात एक मुद्दा सांगेन की पूर्ण मुंबईत जाणारा क्राऊड हा नालासोपाराचा असतो. त्यामुळे हे स्किल सेट इकडे आहेत ते इथेच वापरले गेले पाहिजेत. सो याच्यासाठी आप्पांचाही खूप प्रयत्न आहे की जॉब डेव्हलपमेंट असतील किंवा स्किल डेव्हलपमेंट असतील या सगळ्या गोष्टी त्यांचेही खूप प्रोजेक्ट्स आहेत. आता सध्याच त्यांनी मांडलेला मुद्दा विधानसभेमधला म्हणजे अंगणवाडीचा, जो अतिशय योग्य मुद्दा आहे की अंगणवाड्यांच्या काही परिस्थिती आहेत. आपणही त्या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतो स्कूल कनेक्ट प्रोग्राम मार्फत की अंगणवाडी अपलिफ्टमेंट करण्याचा किंवा जिल्हा परिषद शाळा असतील त्यांना चांगलं सुयोग्य गोष्टी मिळण्यासाठीचा. कारण फाउंडेशन आणि बेस तिथूनच आहे आणि तेच पिढी पुढे घडवत जाणार आहे. तर ते थोडंसं शिक्षणाच्या बाबतीत चांगलं शिक्षण हा एक महत्वाचा मुद्दा जो आम्हाला हायलाईट करायला आवडेल. अगदी खूप छान आहे की मित्रांनो, मला सांगायचं आहे की भारतामध्ये आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासारखं उत्तम शिक्षण नाही आणि दुसरी गोष्ट तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. पण त्याच्यावर शासनाने जास्त खर्च करून अद्ययावत करणं पाहिजे. आज जर वसई विरार नालासोपारा जरी तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळा बघितल्या त्या मोडकळी झालेल्या आहेत, त्या जरी बांधकाम केलं किंवा त्याचं जर अद्ययावत केलं तर खूप सारं होऊ शकतं. खूप चांगल्या ट्रॅकवर तुमचं सगळं कार्य आहे. आणि ताई मला विचारायचं की आता एवढं सगळं तुमचं शैक्षणिक क्षेत्रात काम आहे, सेवाभावी संस्थेमध्ये काम आहे, घरच्यांचा कसं सपोर्ट असतो? अरे घरच्यांच्या सपोर्ट शिवाय तर कुठल्या गोष्टी शक्य नाहीयेत. भक्कम पाठिंबा आहे. आप्पांचा असेल, आईंचा असेल, आजी सासूबाईंचा असेल आणि माझ्या मिस्टरांचं तर आहेच. कारण प्रत्येक जसं म्हणतो यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतोच, तर तसा माझ्या नवऱ्याचाही मला खूप सपोर्ट आहे. कारण खूप सगळे वर्किंग असल्यामुळे वर्किंग कल्चरचं अडॉप्शन आहे घरामध्ये. आणि जसं माझ्या सासूबाई सुद्धा एक रिटायर्ड प्रिन्सिपल आहेत. हायलाईट करायला आवडेल की आजी 84 वर्षाच्या आहेत पण अजूनही आमची वाडी वगैरे त्या
खूप ह्यांनी सांभाळत आहेत. जसं मी म्हटलं, पैसा हा महत्वाचा मुद्दा नसतो, पण आज 84व्या वर्षी मला नाही माहिती मी काय करेन, पण त्या खूप चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी करत आहेत. तर घरच्यांचा खूप सपोर्ट आहे आणि आप्पाही किती बिझी असले काही असले तरी त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असतं की आम्ही काय करतो काय नाही करत. काय करायचं हा सल्ला ते फार कमी देतात, पण काय नाही करायचं हा सल्ला मात्र सकाळी रोज असतो. की हे नाही करायचं किंवा आमचं यंग जनरेशन आहे त्याच्यामुळे कधीतरी गोष्टी होतात, पण इट इज त्यांचं एक असतं की नाही आपण आपली जी लाईन आहे किंवा 3 लाईन आहे किंवा लोकांची सेवा आहे ती आपण करतच राहायची. सो हे माझ्या मुलांपर्यंत सुद्धा आलेलं आहे, त्यामुळे ते आहेत रूट्समध्ये. तर घरच्यांचा खूप सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टीमध्ये, तेव्हाच आपण हे करू शकतो. जेव्हा आपल्या नालासोपारा विधानसभा निवडणुकीची निकाल लागला आणि राजन नाईक यांना विजय घोषित केले, तर त्याबद्दल ते निवडणुका झाले, काय प्रतिक्रिया होती घरची सगळ्यांची तुमची? आम्ही अतिशय आनंदी होतो त्या दिवशी, कारण खरं तर त्यांच्या करिअरचा तो एक विजय होता. कारण 35 वर्ष ते एका सत्तेत आहेत. जेव्हा इथे पक्ष, मी फार नवीन आहे याच्यासाठी, पण जे मी ऐकलं आहे किंवा जे मी माझ्या लग्नाच्या कालावधीत उपभोगले ते मी म्हणेन की त्यांनी पक्षनिष्ठ होते. ते जेव्हा इथे दुसऱ्या सत्ता होत्या तेव्हाही ते इकडे तिकडे कुठेही त्यांनी ते एकनिष्ठ होते पक्षाशी आणि ते सातत्याने काम करत राहिले. तर कुठेतरी त्यांच्या त्या कामाचा, विश्वासाचा त्या दिवशी विजय होता. आणि अजून एक म्हणेन की आम्ही एक सर्वसामान्य कुटुंब आहे. शेतकऱ्यांचा मुलगा एक आमदार झाला म्हणजे एक कोणी माणूस स्वप्न बघू शकतो. सो या पद्धतीने एक ते आम्हाला अतिशय आनंदाचा क्षण होता. आम्ही जसं दरवर्षी 100% देतो तसं दिलेलंच आहे. आणि कुठेतरी एक लोकांचं त्यांच्या प्रतीचं जे प्रेम होतं त्याची पोचपावती लोकांनी कदाचित मतांच्या स्वरूपात त्यांना दिलेली आहे. तर हा एक त्यांच्याबद्दलचा एक किस्सा आम्ही ॲज अ फॅमिली म्हणून सांगू. आणि एकच आहे, ते नेहमी म्हणतात की राजकारण होत राहील, समाजकारण मात्र चालू ठेवायचं. आणि जे माझ्या लग्नानंतर मी बघते आहे की जे घरामध्ये वातावरण असतं किंवा लोकांचे प्रश्न हे सतत तेव्हापासूनही चालू आहे. म्हणजे तेव्हाही तो राजकीय प्रवास नसेल तरी सुद्धा तो समाजकारणाचा प्रवास हा तेव्हापासून चालू आहे. त्याच्यामुळे कुठेतरी त्या सगळ्याची पोचपावती आहे. आणि त्यांना एकच आम्ही आश्वासन देऊ, आम्ही पॉलिटिकल म्हणजे नाही आहोत तरी सुद्धा एक आश्वासन देऊ की समाजसेवेचा वारसा ही पुढची पिढी सुद्धा कायम चालू ठेवेल, म्हणजे माझी दोन्ही मुलं सुद्धा. हे मी मात्र याच्यातनं नक्की सांगू शकेन. त्यातच आता माझा मुलगा 5च वर्षाचा आहे, पण आता आम्ही तेच त्यालाही प्रत्येक त्याच्या वाढदिवसाला म्हणा किंवा हे आम्ही करत असतो की तुला हे यू हॅव टू गिव्ह टू द सोसायटी. हे तुला एक करायचंच आहे. आता सध्या अंगणवाडीमध्ये मी त्याला सांगितलंय की तुला जे येतं ते तू अंगणवाडीमध्ये जाऊन शिकवायचंस. सो आता हा उपक्रम आम्ही त्याच्या या 5व्या वाढदिवसानंतर, कारण आत्ताच तो 5 वर्षाचा झाला, तर तो आता आम्ही जरा चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि कुठेतरी काहीतरी देण्याची सवय असलेली कायम चांगली असते, तर ती त्याच्यामध्ये रूट करण्याचा त्याची आई म्हणून किंवा वडील म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. आणि त्यांनाही तीच सगळी सवय आहे, यू बी रिस्पेक्टफुल आणि एव्हरीथिंग. तर तेवढाच एक त्यांना आम्ही वचन देऊ शकतो. बाकी ते खूप मोठे आहेत, त्यांचं कार्यही मोठं आहे, पण मी एक सांगू शकते की पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ते पास करण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. वा, मला शेवटी एकच सांगायचं की सध्या नवरात्री निमित्त तुम्ही महिलांना काय थोडक्यात संदेश द्याल? महिलांना मी एकच सांगेन, स्वतःवर विश्वास ठेवा, चांगलं काम करा आणि स्वतः काहीतरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. हे सगळ्यात मोठा संदेश राहील. कारण मी एवढंच सांगेन की प्रत्येक महिला फायनान्शियली इंडिपेंडंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे माझी आई म्हणा किंवा माझे सासूबाई म्हणा, आजी सासूबाई म्हणा, प्रत्येक जण आम्ही वर्किंग आहोत. आणि मी खूप लहान आहे, पण हे खूप उत्कृष्ट पद्धतीने घरही सांभाळत आहेत. आणि अजून एक मुलाचा संदेश असा देईन की घरी राहणं किंवा गृहिणी असणं हा सगळ्यात मोठा टफ जॉब आहे. आणि त्याला कोणीही दुय्यम दर्जा देता कामा नये, बिकॉज दॅट इज अनपेड जॉब. आपण त्याला खूप रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत की म्हणजे सगळं सांभाळणं, वेळच्या वेळ करणं. सो गृहिणी असाल तरी स्वतःचे 100 का असेना पण स्वतःचे पैसे कमवा. माझी आई मला नेहमी म्हणते 5,000 का असेना पण स्वतःचे कमवायचे. म्हणजे तो तुमच्यामध्ये एक आत्मविश्वास असतो की हे माझे पैसे आहेत. याच्यासाठी मी विशेष नमूद करेन की सरकारने खूप छान लाडकी बहीण योजना आणलेली आहेत, कारण प्रत्येक महिलेच्या हक्काचे पैसे आहेत. जसं आम्ही या क्षेत्रात काम करतो त्याच्यामुळे महिला भेटत असतात, तर ते नेहमी म्हणतात की हे 2,000 रुपये ताई मी हे घेतलं
किंवा ह्याच्यातनं मी माझा व्यवसाय सुरू केला, याच्यातनं मी माझं मटेरियल आणलं, कारण ते त्यांचे पैसे आहेत, त्याचा हिशोब त्यांना कुठे द्यायची गरज नाहीये. सो त्याच्यासाठी मी सरकारचे पण खूप आभार मानेन, कारण असे अनुभव या नारी प्रेरणा प्रतिष्ठानच्या वाटचालीमध्ये आलेले आहेत. हा, तर ते त्या महिलांसाठी ते किती इम्पॉर्टंट आहेत हे त्यावेळेला समजते. एक माझ्या आयुष्यात आलेलं अनुभव म्हणजे आपण जसं मी म्हटलं महिलांना कामही देतो तोरण बनवण्याचं. सो त्या क्षणाला जेव्हा आम्ही पेमेंट दिलं तेव्हा 80 वर्षाची आजी होती माझ्याकडे. आमच्याकडे असा क्राऊड मिक्स आहे, म्हणजे मुलींपासून ते, कारण घरी काम असतं, त्याच्यामुळे आजीने मला एक सांगितलं, हे माझे आयुष्यात मी पहिले माझे कमावलेले पैसे जे मला माझ्या मुलांना किंवा कोणाला मागायची गरज नाही. किंवा एका हिने सांगितलं की लेडीने सांगितलं की मी आज माझ्या नवऱ्याला घरी जाऊन सांगेन की हे मी कमावलेले पैसे आहेत. सो ही जी फिलिंग आहे ही या फायनान्शियल इंडिपेंडन्स मधून राखली जाते. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, छान काम करा आणि तुम्ही एक चांगलं समाज किंवा तुमचं चांगलं कुटुंब घडवू शकता आणि तुमचं समाजाला योगदान आहे हे स्वतःवर विश्वास ठेवून मान्य करा. तर मंडळी, ही मुलाखत खूप जोरदार झाली आहे. माझ्या मुलीचं नावही अंकिता आहे. त्यामुळे अंकिता नावाचे व्यक्ती फार ध्येयनिष्ठ असतात आणि जास्त बोलत नाहीत, ते करतात. महात्मा गांधी जसं म्हणायचे करके देखो, कुठली गोष्ट असायची ते म्हणायची तुम्ही करून बघा, आणि एक्सपेरिमेंटल असतात, प्रयोग करतात आणि आवडतं त्यांना आणि लोकांशी मिसळतात. तर अंकिता मॅडम, तुम्ही जागर मराठी चॅनलला नवरात्री निमित्त मुलाखत दिली, मी तुमचे आभार मानतो आणि आनंद वाटतो की तुम्ही पण मास कम्युनिकेशनचे चॅनल तुमचं मार्गदर्शन घेईल. नक्की मी चॅनलचेही खूप आभार मानते की तुम्ही आम्हाला ही संधी दिलीत आणि हे जे तुम्ही उपक्रम राबवताय याच्यातनं अनेक महिला असतील ज्यांची कामं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतायत, त्याच्यामुळे ही खूप मोठी बाब आहे आणि हे एक खूप त्या महिलांसाठीच एक सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही काही जे करतो, कारण सोशल सर्व्हिस इज अ सेल्फलेस सर्व्हिस. तिकडे अप्रिसिएशनची फार गरज असते. हा, कारण तिथे प्रॉब्लेम जास्त असतात, सोल्युशन्स कमी असतात. तर त्या ठिकाणी तुम्ही खूप मोठे आधारस्तंभ म्हणून राहिला आहात, म्हणून मला विशेष नमूद करायला वाटेल की खूप खूप आभार. आणि तुम्ही नवीन पिढीला, कारण चॅनलचा मी जो थोडासा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये खूप यंग क्राऊड अट्रॅक्टेड आहे, तर त्याच्यामुळे नवीन पिढीला तुम्ही खूप चांगला संदेश देताय. उत्तर तुमची प्रगती हो असं मी आशा व्यक्त करते. थँक्यू सो मच. नक्कीच भविष्यात आपण एकत्र काम करूया. नक्की. थँक्यू सो मच.